तर अमोल कोल्हेंना उमेदवारी देऊन चूक केली आहे, मला माफ करा, आता घड्याळाला मतदान करा असं आवाहन अजित पवारांनी चाकणमधल्या सभेत केले। तसंच कोल्हेंचा पराभव करू असंही अजित पवार म्हणाले। तर करारा जवाब मिलेगा असं म्हणत अमोल कोल्हेंनीही मग पलटवार केलाय। मित्रांनो, मागे 5 वर्षापूर्वी याच अजित पवारांनी एक चूक केली की मी डॉक्टर कोल्हेंना माझ्या घरी मुंबईमध्ये बोलवलं आणि त्यांना पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी दिली। मला असं वाटलं होतं की उमेदवार म्हणून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर 5 वर्षाच्या करता माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न ही व्यक्ती त्या ठिकाणी करेल। आता चूक सुधारा। उद्याच्या 13 तारखेला शिवाजीराव आढळराव पाटलांच्या घड्याळाच्या समोरचं बटन दाबून विकास करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करूया। तुम्ही पण सगळ्यांनी आपापली काळजी घ्या। आपल्याकडे एक कुत्रं राहिलं नाही त्या बिबट्यामुळं। कुत्री आता संपल्यामुळं बिबट्या दुसऱ्यावर आपल्या वासरांवर अच्छा बिबट्याच्या समोर कोल्ह्याला सोडू मित्रांनो, बर लांडगे कोल्हे काय असतील त्यांना सोडू आपण तिथं, काळजी करू। वन्य प्राणी वेगळा अर्थ काढू नका। कोंडून मारायचा प्रयत्न केला ना तर प्रतिहल्ला करत शिवसिंहाची औलाद आहे, थांबणार नाही। आता तर प्रचार सभा संपल्यानंतर अजून विधानसभा बाकी आहे। करारा जवाब मिलेगा। आणि एवढंच नाही, आता तर पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा असतील। आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, जेव्हा कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल तेव्हा त्याची फक्त तयारी ठेवा, एवढंच तुम्हाला सांगतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।